नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 फेब्रुवारी 2025 ते 9 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 8व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यासोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल. परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तींसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्यानुसार काम करेल असे गरजेचे नसते आणि ठीक असेच या सप्ताहात तुम्हालाही वाटेल. जेव्हा तुमची रणनीती आणि योजना बेकार होताना दिसतील. यामुळे तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करण्यात असमर्थ असाल. बऱ्याच विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांची उपकरणे पाहून अनुपस्थिती जाणवू शकते. यामुळे ते या आठवड्यात आपल्या कुटुंबियांकडून नवीन लॅपटॉपची मागणी देखील करताना दिसणार आहेत. तथापि हे विसरू नका की आपले पालक आपले रक्त आणि घाम गाळून यापूर्वीच आपल्याला चांगले शिक्षण देत आहेत आणि आता आपल्या या मागण्यांनी त्यांचे आर्थिक बजेट अधिक खराब होऊ शकते. यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ओझे येऊ शकते. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने बरेच चांगले आरोग्य प्रदान करेल. तथापि थोड्याफार समस्या येत जात राहतील. परंतु काही मोठ्या आजाराचे शिकार होणार नाही आणि शारीरिक रूपातही तुम्ही आधीपेक्षा उत्तम राहाल. आर्थिक जीवनासाठी हा सप्ताह तुम्ही स्वतःला नवीन रोमांचक परिस्थितीमध्ये मिळवाल. यामुळे उत्तम स्तरावर तुम्हाला अधिक फायदा मिळेलच. सोबतच तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा बरीच मजबूत होताना दिसेल. उपाय. तुम्ही गुरुवारी हनुमानसाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी. या आठवड्यात जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा एखादा मित्र किंवा तुमचा एखादा जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकेल. म्हणून कोणत्याही गरजेसाठी इतरावर जास्त अवलंबून राहणे टाळा. अन्यथा नंतर आपण संकटात येऊ शकता. तुम्हाला या पूर्ण सप्ताहात प्रत्येक गोष्ट धैर्यासोबत योग्य रीतीने ऐकण्याची आणि समजण्याची आवश्यकता असेल. कारण शंका आहे की तुम्ही सर्वतोपरी समजून अहंकारात याल. यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी आणि सल्ल्याला अधिक महत्त्व देणार नाही. याचा सरळ प्रभाव तुमच्या करिअरमध्ये बाधा उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच उत्तम उपलब्धींना दर्शवत आहे. कारण
विद्यार्थ्यांसाठी वेळ बरीच शुभ राहणार आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्यासाठी ही वेळ अपार यशप्राप्तीचा मार्ग दाखवेल. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न कराल. या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तुम्हाला तिथून उत्तम धनलाभ होईल. यामुळे काही नवीन वाहन खरेदीचे तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल, परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरातील मोठ्यांसोबत या बाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. उपाय: तुम्ही नियमित 19 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात कार्यस्थळी तुमचा ॲटिट्यूड भारी असेल. यामुळे ऑफिसमध्ये तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील, कारण तुमच्या लहानातील लहान कामाची पोहोच तुम्हाला मोठे यश देईल. ज्याची चर्चा प्रत्येक जण करेल, अशात या उत्तम वेळेला जिंकून आनंदाचा अनुभव करा. उच्च शिक्षणाची कामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या सप्ताहात तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या अनुरूपच यश मिळू शकते, परंतु यासाठी त्यांना धैर्याने काम घेऊन आपल्या शिक्षणाच्या प्रती प्रत्येक पावलावर निर्णय घेताना सावधान राहावे लागेल. अशात जर तुम्हाला काही निर्णय घेण्याच्या वेळी काही समस्या आली तर आपल्या मोठ्यांची मदत घेऊ शकता. तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टा मस्करी कराल. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे, परंतु या आठवड्यात आपल्याला फक्त एक दिवस लक्षात ठेवून निर्णय घेण्याची आपली सवय नियंत्रित करावी लागेल. अशा परिस्थितीत आता आपल्या करमणुकीसाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करणे टाळणे आपल्यासाठी चांगले होईल. अन्यथा भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आपले कुटुंब आणि मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त तुमचे मन हलके करेल, तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी होऊ शकाल. उपाय: तुम्ही नियमित 41 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा.
आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.